ती म्हणे नारद तर सर्वज्ञ आहेत, संत आहेत, सगळ्या जगामध्ये विचरण करत असतात, भगवंताला अतिशय प्रिय आहेत, अखंड भगवंताचं नाम त्यांच्या मुखात आहे. आणि या नारदांना त्यांनी जाणीवपूर्वक ही ऐकण्याची इच्छा का झाली ते सांगा. म्हणे नारद तपस्वी आहेत, गोष्ट खरी आहे. नारद सगळ्या जगामध्ये विचरण करतात, ही गोष्ट खरी आहे. खरं तर त्यांनी महाराज नारद लोकविग्रह मुक्त आहेत. नारदांजवळ लोकेशना नाही. लोकेशना महत्वाची गोष्ट आहे. लोकविग्रह मुक्तस्य नारदस्या स्थिरस्य असं त्यांचं वर्णन त्यांनी केलं जातं, जे लोकविग्रहापासून मुक्त आहे. हे पहा काही ईशना असतात की नाही. ईशना त्याच्यापैकी पहिली ईशाना आहे पुत्रेशना. पुत्रेशना म्हणजे काय, ग्रहस्थाश्रमी माणसाला त्यांनी सगळ्यात महत्वाचा विचार त्याच्या डोक्यात असतो, आपला वंश वेल वाढला पाहिजे. आपला वंश चालवण्याकरिता काय असलं पाहिजे, म्हणजे पुत्र असलं पाहिजे, म्हणजे मुलगा झाला पाहिजे. मात्र तो मुलगा प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास असतो. मग काय केलं पाहिजे मुलगा प्राप्त व्हायला? तुम्ही काय संन्यासी आहात काय सगळे? अहो, मुलगा प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे म्हणजे लग्न केलं पाहिजे. त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्यांनी दुसरा मुद्दा, पहिला त्यांनी पुत्रेशना, मग पुत्र प्राप्त होण्याकरिता म्हणजे आवरस पुत्र जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याला विवाह केला पाहिजे. मग दुसरी ईशना, त्याला म्हणायचं दारेशना. दारेशना मग दारेशना, मग पत्नी प्राप्त करून घेतली, मुलगा झाला. मग तेवढ्यावरच भागतं का? नाही ना महाराज. ती बायको घरात आली, मुलगा घरात आला, मग त्यांचं भरण पोषणाचं काहीतरी पाहावं लागतं ना. का बायका पोरांना वाऱ्याकडं असं न्यायचं, संध्याकाळच्या टायमाला करून बसवायचं, येऊ द्या हवा, असं काय आहे का? नाही. मग त्याच्याकरिता संपत्तीची गरज पडते, म्हणून वित्तेशना, वित्त पाहिजे असतं, ते वित्ताची गरज पडते. म्हणून अनेकांच्या अंतकरणामध्ये पुत्रेशना, दारेशना, वित्तेशना असते. अरे पण वित्त असावं किती, हाही महत्वाचा विचार आहे ना. किती असावं? माणसाला खायला काय लागतं, माणसाला जगायला कितीसं लागतं ते मला सांगा. महत्वाची गोष्ट आहे. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, फक्त कथाच ऐकायच्या नाही, त्यातला भाव पण ऐकला पाहिजे. मग किती खायला लागतं माणसाला? तुकोबाराय म्हणतात, ज्याला खरंच भगवंताचं चिंतन करायचं त्यानं कसं करावं? त्यानं त्यांनी महाराज पोटापुरतं अन्न अपेक्षित ठेवावं भगवंताकडून. देवा निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आणि आश्रमाशी स्थान कोपी गुहा. निर्वाहापुरतं अन्न पोटाला असलं बरं झालं. देवाला म्हणतात तुकोबाराय, देवा कळणा अथवा कोंडा देई भुकेच्या तोंडा. भूक लागल्यानंतर फार नाही खावं लागत महाराज, थोड्यात भागून जातं. माणसाला जगायला कितीच लागतं, खाण्याकरिता फार थोडं लागतं, आच्छादन करण्याकरिता फार थोडं लागतं. या सगळ्या गोष्टी फार थोड्यात भागतात, पण आपल्या अपेक्षा जास्त आहेत म्हणून आपण दुःखी आहोत. नाही तर देवाने आपल्याला फार दिलेलं आहे महाराज, भरभरून देव देतो. कोण आहे माणूस मला असं दाखवा की ज्याला जेवायलाच मिळाला नाही, उपाशी मेला? नाही सापडत महाराज. आता सध्या तर सापडत नाही. कलियुग एवढं वाईट आहे म्हणतात तरी कलियुगात कोणीच उपाशी मेलेला दिसत नाही. कारण देव सगळ्यांची तरतूद करतोय. म्हणून खायला फार लागत नाही, पण माणसाची अपेक्षा जास्त असते. राहायला त्यांनी फार मोठं घर बांधलं मगच त्यांनी राहता येतं असा त्याचा अर्थ नाही. अरे थोड्यात पण जमतं महाराज राहणं, फक्त स्वतःच्या अंतकरणात समाधान असलं पाहिजे. ते समाधानच महत्वाचं आहे. समाधानी सगळ्यात मोठी स्थिती आहे. म्हणून फार लागत नाही. म्हणून वित्त किती असावं याचा जर विचार केला तर जगण्यापुरता असावं. अवनी अन्न वस्त्र निवारा एवढं भागलं म्हणजे झालं काम. पण त्याच्यावर माणसाला जमत नाही महाराज. माणूस हातपाय खोडीत राहतो. संसारातले खोडतील याच्यात काय नवल आहे महाराज. परमार्थातल्या लोकांना सुद्धा असं वाटतं का काय पोटावर बांधू का अजून काय काय कुठं नेमकं करू काय, असा त्यांनी महाराज अट्टहास होतो. त्यांना हे माहिती आहे सगळा प्रपंच मिथ्या आहे, हा सगळा नाशिवंत आहे, सगळा जाणाराच आहे, कधी झालाच नाही. या सगळ्या प्रक्रिया लोकांच्या समोर त्यांनी सांगितल्या जातात. रडून रडून प्रपंच मिथ्या आहे असं लोकांच्या समोर सांगितलं जातं, कासावीस होऊन सांगितलं जातं. पण कशाकरिता एवढं कासावीस व्हायचं? काही नाही, फक्त प्रपंच वाढवायचं म्हणून. प्रपंच वाढवण्याकरिता प्रपंचाचं मिथ्यात्व सांगणारी माणसं पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी पारमार्थिकाला जर हा दिव्य असणारा संदेश प्राप्त झाला नाही, जीवनात उतरला नाही, तर बाकीच्यांना कसा उतरेल? म्हणून जरा सावध राहिलं पाहिजे. म्हणतात गुरुजी पाठ सांगायचे परभणीमध्ये, आणि पाठ सांगत असताना त्यांचं जे घर होतं ना, घरात प्रवेश करतानाच वरती दरवाजाच्या वर असं त्यांनी महाराज घराला खिंडार पडलो होतो, वर छिद्र पडलं होतं, माती गळत होती. सगळे पाठ ऐकायला यायचे लोक. त्यांनी म्हणायचे महाराज अहो याला थोडं सारखं करून घ्या ना. ते म्हणायचे राहायचंच किती दिवस, खालून पोतं बांधलं होतं खालून, आणि तरी त्याच घरात राहत होते महाराज. केवढं वैराग्य! तसलं वैराग्य आज पाहायलाच मिळणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून साधूच्या जीवनात तरी निदान वैराग्य असावं, पारमार्थिकाच्या जीवनात तरी निदान वैराग्य असावं. असू द्या. पुत्रेशना, दारेशना, वित्तेशना आणि चौथी ईशना लोकेशना. बऱ्याच लोकांना या सगळ्या ईशनांमधून मुक्त होता येईल. पहिल्या तीन पुत्रेशना नको जाऊ द्या, काय करायचं मुलाचं.
बायको नाही करायची, नाही करायची, काय त्याच्या वाचून आडून पडलं, ब्रह्मचारीच राहायचं. संपत्ती वाचून काय त्यांनी आडून पडलं. असे त्यांनी दिव्य महापुरुष आहेत, शर्टाला खिशेच नाहीत महाराज. घ्यायचं आणि द्यायचं काही कामच पडत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. स्वामीजी आले नाशिकला, हीच शिवपुराण कथा चालू होती आणि त्र्यंबकचे आमचे महाराज त्यांनी आले, बसले, थोडंसं प्रवचन त्यांनी केलं. ते म्हणजे तुमचा बाबा काय म्हणजे याच्या तरी शर्टाला खिशे आहेत. त्यांनी बोलायला सुरुवात केली. असे महात्मे त्यांनी होऊन गेले. मग मोतीराम महाराज काकांनी जे ठाकूर बाबांचे शिष्य होते त्यांचं नाव सांगितलं महाराज. ते ब्रह्मचारी होते, मारवाडी समाजात जन्माला आलेले होते आणि केवढे त्यांनी महाराज विद्वान. काल परवा आपण त्यांचं नाव ऐकलं, पायाला जखम झाली आणि त्याच्यात जंतू झाले होते. ते म्हणजे त्याचंही राहायचं घर आणि माझंही राहायचं घर, बांधलं होतं महाराज ते. बोध बांधला होता, महत्वाची गोष्ट आहे. कारण ज्ञान कळणं वेगळं, पटणं वेगळं आणि झेपणं वेगळं. कळण्याकरिता बुद्धी असावी लागेल, पटण्याकरिता पुण्य असावं लागेल आणि झेपण्याकरिता अधिकार असावा लागेल. त्यांचा अधिकार होता म्हणून झेपलं होतं, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी अशी निरासक्त अवस्था प्राप्त झाली होती. ही ज्ञानानं ती दिव्य असणारी अवस्था प्राप्त होते. काय करायचं म्हणून वित्तही नको आहे. पण या 3 गोष्टी माणसाला डावलता येतील, पण चौथी फार अवघड आहे महाराज. लोकेशन. माणसाला वाटतं मी बुवा झालो पाहिजे, लोकांनी माझ्या पाया पडलं पाहिजे, लोकांनी रांग लावली पाहिजे, माझंच नाव घेतलं पाहिजे, कोणाचंच नाही घेतलं पाहिजे. असं होतं ना महाराज. म्हणून सावध राहिलं पाहिजे. सावध राहण्याचा प्रयत्न करतोय म्हणून सांगतोय. तुमच्या पुढे काही मोठे पण मला सांगायचं नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. फक्त सांगतोय की ज्या अर्थी मी बोलतोय त्या अर्थी मी याच्यावर विचार केलाय की नाही. विचार केल्याशिवाय बोलतो का? मी विचार केला याच्यावर. मला माहिती आहे कोणाचीच पुत्रेशना शेवटाला जात नाही, कोणाचीच दारेशना, कोणाचीच वित्तेशना, कोणाचीच लोकेशना. कोणाचं काय राहिलं मला सांगा. किती लोकांचं धन शिल्लक राहिलं, किती लोकांचा मान शिल्लक राहिला सांगा. अरे धनही जाणारी गोष्ट आहे आणि मानही जाणारी गोष्ट आहे. काय त्यांनी उरावर आपण बांधून नेणार आहोत? काही बरोबर न्यायचं नाही. जर नेताच येत असेल काय तर प्रेम, भगवंताचं प्रेम. ते प्रेम त्यांनी महाराज चिरकाल टिकणारी गोष्ट आहे. म्हणून 5000 वर्षापूर्वीच्या पेंद्या वर्द्या वाकुड्यांची नावं आपण घेतो आता. म्हणून ते प्रेमच महत्वाचं आहे आणि ते जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं. लोकेशना काही कामाची नाही. आणि लोक असेच आहेत महाराज, ते असे हवा भरतात, वर नेतात फार, आणि एवढ्या वर नेतात आणि तिथून दुसरा सापडलं की सोडून देतात. आणि मग वरून खाली पडतं महाराज, ते त्याचे हाडकं सुद्धा मोजाले येत ना किती शिल्लक राहिले ते. अशी अवस्था असते. म्हणून सावधान. लोकेशना सुद्धा वाईट आहे. नारदजी महाराजांच्या पोटामध्ये कोणत्याच प्रकारची ईशना नाही. बघा ना, पुत्रेशना नाही, दारेशना नाही, वित्तेशना नाही, लोकेशना नाही. लोक विग्रह मुक्तस्य आणि अस्थिर अयस्मिन स्थिर इति अस्थिर. म्हणजे भगवान विभूती सांगतो की नाही गीतेमध्ये स्वतःच्या विभूती. म्हणून अक्षराणाम अकारोस्मी. मी अच्या ठिकाणी स्थिर असणारे नारद आहेत. अस्थिर शब्दाचा अर्थ अस्थिर करायचा नाही. अस्थिर शब्दाचा अर्थ करायचा अच्या ठिकाणी स्थिर आहेत, म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर आहेत नारदजी. त्यातला भाव आहे. असे नारदजी महाराज आणि तपश्चर्या करण्याच्या उद्देशाने त्यांनी महाराज एका दिव्य स्थानावर जाऊन बसले. ते स्थान असं होतं की जिथे त्यांनी महाराज भगवान शंकरानं कामदेवाला जाळलं होतं. आणि त्याची पत्नी रती त्यांनी महाराज व्याकुळ होऊन विनंती करत होती, माझ्या पतीला जिवंत करा, असं करू नका देवा, तुम्ही सगळ्या जगाचे मालक आहात. भोळे भाबडे शंकर भगवान प्रसन्न झाले. सांगितलं ठीक आहे, तुझ्या पतीला पुन्हा एकदा त्यांनी नवीन शरीर प्राप्त होईल, वरदान देऊन टाकलं. पण सांगितलं इथपासून दूरपर्यंत मला जेवढं दिसतंय तोपर्यंत तुझ्या त्या एवढ्या त्यांनी महाराज भागामध्ये तुझ्या पतीचं काहीच चालणार नाही. नारदजी महाराज भटकत भटकत सगळीकडे फिरून फिरून एक रम्य असणारं ठिकाण पाहावं म्हणून ते ठिकाण नारदजींना आवडलं. पण त्यांना काय माहिती या स्थानामध्ये भगवान शंकरांना अशा पद्धतीने वरदान दिलेलं आहे म्हणून. तिथं जाऊन बसले आणि तपश्चर्या करू लागले नारदजी महाराज. अखंड भगवंताचं स्मरण करणारे नारदजी एकांत सापडला, दिव्य असणारं वातावरण सापडलं आणि या वातावरणामध्ये तपश्चर्या करू लागले. ही तपश्चर्या सुरू झाली. इंद्राला भीती वाटायला लागली. इंद्र आणि तो इंद्र त्यांनी घाबरला. त्याला वाटलं हे नारद आहेत, सामान्य नाहीत, हे तपश्चर्या करतील, यांचं तप प्रभावी होईल आणि हे तपस्वी झाले की स्वर्गावर आक्रमण करतील आणि माझी गादी हिसकून घेतील. म्हणून इंद्राच्या पोटात कायमस्वरूपीची भीती गादीची. गादी तरी काय महाराज किती दिवस राहणारी असते, ती सुद्धा जाणारीच असते. इंद्राची असू नाही तर ब्रह्मदेवाची असू, जाणारीच आहे महाराज. कालच आपण ते प्रमाण ऐकलं, नो भी मरगय दसगय मरगय मरगय सहस्र 88, ब्रह्मा विष्णू शंकर मरगय पडगय काल की फाशी. तुम्हाला शिवपुराण सांगतो आणि शंकर मरगय म्हणतो. मी शिवपुराण सांगतोय, महत्वाची गोष्ट आहे. त्या शिवानंच हे सगळे तयार केलेले लेकरं आहेत महाराज. हे 3 गुण त्याच्यासमोर त्यांनी प्रगट त्यानं केले आणि सगळे त्यांनी खेळवले महाराज. हे सगळे त्याचे खेळ आहेत. हा महत्वाचा विचार आहे. तोच निर्गुण निराकार असणारा शिव आहे.
तोच महेश्वर आहे, तोच असं आपल्याला नाही काय, तोच त्याने रुद्र आहे असं असणार त्याचं स्वरूप आहे. तो शिव परमात्मा. काही कोणाचं शिल्लक राहत नाही, सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना संपावं लागतं, कोणाचं काय राहणार आहे. म्हणून त्याने महाराज इंद्र घाबरला. त्याला असं वाटलं आता नारदजी तपश्चर्या करतात, आपण काय करावं. त्यानं कामदेवाला पाठवलं ठरल्या नियमाप्रमाणे. जी जी माणसं तपश्चर्या करतात त्या तपश्चर्या करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये देवदेवता विक्षेप करत असतातच, हे पक्क लक्षात ठेवायचं. पण कोणाच्या जीवनात? तपश्चर्या करणाऱ्याच्या जीवनात. तपश्चर्या तर असली पाहिजे ना आधी, नाही तर मग हो म्हणे आमच्यावर कामदेवाचं आक्रमण होतं म्हणे, आम्ही फार, अरे पण तू तपश्चर्याच करीत नाही, असं तर कामदेव सगळ्यावरच आक्रमण करतो. म्हणे कसे काय बिघडले ते, आमके आमके फार चांगले होते म्हणे, त्यांच्यावर इंद्रानं कारस्थान केलं, कामदेव पाठवून दिला, म्हणून ते आशे होते पण तसे झाले. असं कशाला कोणाच्या खपल्या मित्री गाडीत बसो, पण वस्तुस्थिती आहे, असं आपोआपच घडतं महाराज. म्हणून इंद्रानं कामदेवाला पाठवलं, पण कामदेवाची त्याने महाराज शक्ती त्या वनामध्ये चालणार नव्हती. कामदेवानं त्याचे 5 बाण आणलेले आहेत. ते 5 बाण हातामध्ये घेऊन त्याने महाराज नारदांवर त्याने महाराज त्या बाणांचा प्रयोग केलेला आहे. नारदजींना कळालं की माझी तपश्चर्या भंग करण्याकरिता हा कामदेव आलेला आहे आणि तो तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्या 5 कामबाणांचं त्याने महाराज नारदांच्या समोर काहीच चाललं नाही, कारण तपश्चर्या सुरू होती आणि ते स्थानही पवित्र होतं. नारदांना अभिमान झाला. त्यांना असं वाटलं बघा एवढे मोठे मोठे त्यांनी तपश्चर्या करतात, कामदेव त्यांना छळायला जातो, कोणाचंच याच्या समोर काही चालत नाही, आणि मी त्याने एवढा तपस्वी आहे की माझ्या समोर याचं काहीच चालत नाही, याच्यावर विजय प्राप्त करून घेतला. अभिमान झाला महाराज. हा अभिमान मोठा वाईट असतो, कशाचाही हो द्या, मग काय करावं त्याला, वाईटच आहे. म्हणून त्याने महाराज अभिमान झाला, कामविजयी झाल्याचा. कामदेव त्याने महाराज परास्त झाला, समोर येऊन उभा राहिला. कामदेवाने विचार केला, वारे वा, एवढे सगळे लोक त्याने महाराज माझ्या समोर व्याकुळ होऊन जातात, भगवान शंकराला सुद्धा त्याने महाराज कामदेवाला जाळून टाकावं लागलं आणि मी त्याच्यावर विजय प्राप्त करून घेतला. एवढा मी समर्थ आहे. कामदेवानं नारदांकडे पाहिलं आणि कामदेवानं नारदाची स्तुती करायला सुरुवात केली. स्तुती, ही स्तुती फार वाईट असते महाराज, स्तुती फार वाईट असते. म्हणून स्तुती जर समोरचा माणूस करायला लागला ना की फार छान वाटतं, ते बाबा वा 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 वा, तुमच्यासारखं ऐकलंच नाही कोणाचं, तुम्ही त्यांनी एवढे श्रेष्ठ आहात, तुम्ही एवढे पंडित आहात, तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्ही एवढे अमुक आहात, असे त्यांनी महाराज माणसं श्रवण केल्यानंतर म्हणायला येतात आणि त्या शब्दांमधून स्तुती घडते. आणि ही स्तुती त्यांनी महाराज चांगल्या माणसाला बिघडवण्यास कारणीभूत ठरते. फार चांगला माणूस असावा आणि त्याचं जीवन फार चांगल्या मार्गावर आलेलं असावं आणि 4-2 लोकांनी त्याची स्तुती करावी. चिरंजीव पद तुम्ही वाचा म्हणजे कळेल. त्या चिरंजीव पदात म्हणले आमच्या घरचा अवतारच झाला. चिरंजीव पदाच्या 42 ओव्या आहेत की नाही, बारकाईनं पाहण्यासारख्याच आहेत. त्याच्यात त्यांनी समाज म्हणतो की हे अवतारी आहेत, सामान्य नाही, हा श्रीहरीचा अवतार आहे, आमच्या उद्धाराकरता झाला. असं म्हणल्यावर मग ते शिक्काच पडलं, ते कोणाला मानितच नाही महाराज. मग आधी त्यांनी थोडकं मोडकं प्राप्त झालं असतं, अल्पज्ञान वरी गर्व शिरोमणी, आणि मग त्यांनी गर्वाचा टेंभा उभा राहतो आणि मग भयंकर वेदना सहन कराव्या लागतात. महत्वाची गोष्ट आहे स्तुती. खराब आहे महाराज. म्हणून स्तुतीला निंदा आणि स्तुती मानू करून एके पंथी, विचारे जनिवणी आत्मतत्वे. म्हणजे त्यानं समान स्थिती, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, त्यानं समान त्यांनी करून ठेवावं. त्याला निंदा आणि स्तुती सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ही अवस्था त्यानं प्राप्त करून घ्यावी. म्हणजे एकाच ठिकाणी त्याला निंदाय सारखी वाटावी आणि त्याला स्तुती पण सारखीच वाटावी. या 2 गोष्टी एकत्र करून त्यानं स्वरूपाचा विचार करून अशा पद्धतीनं राहावं. म्हणजेच तात्पर्य अर्थ एवढा आहे की स्तुतीचा सुद्धा स्वीकार करू नये आणि निंदेचाही स्वीकार करू नये. फार माणसं निंदा करणारी सापडतात आणि स्तुती करणारी सुद्धा सापडतात. दोन्ही गोष्टी त्याला समान वाटल्या पाहिजेत, पण तशा समान वाटत नाहीत. लोक स्तुतीचा जेवढा स्वीकार करतात तेवढा निंदेचा स्वीकार करीत नाहीत. उफाळून येतं पोटामध्ये. एक शब्द जरी एखादा माणूस बोलला तरी सुद्धा फार वाईट वाटतं महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून स्तुती त्यांनी केली तर काय घडतं ते ऐका. स्तुती केल्यानं स्तुती पण प्रिय वाटते आणि स्तुती करणारा सुद्धा प्रिय वाटतो. जेवढे स्तुती करतात ना ते फार प्रिय वाटतात महाराज. ती स्तुती सुद्धा पोटात प्रवेश करते आणि त्याच्याबरोबर स्तुती करणारा सुद्धा मनात घर करून बसतो. जे माणसं स्तुती करतात आपण त्यांना चांगलं म्हणतो आणि जे माणसं वाईट बोलतात आपण त्यांना कधीच चांगलं म्हणत नाही. त्यांना आपलं म्हणायचं तर काही कामच नाही महाराज. म्हणून बऱ्याच वेळेला वाईट बोलणारी लोक चांगले असतात. निदान 2 शब्द वाईट बोलून आपली योग्यता तरी आपल्याला दाखवतात. एक अमुक धमुक त्यांनी महाराज आम्हाला म्हणले,
एवढे ग्रंथ त्यांनी ग्रंथ लिहिण्याकरिता लायकी लागती म्हणले. लायकी शब्द वापरला. फार दिवस त्रास होत होता लायकी शब्दाचा. पण बरं झालं म्हणलं यांनी माझी लायकी तरी मला दाखवली की लायकी लागते लिहिण्याकरता. मी विचारच करतोय काय लायकी खराब झाली, काय काय मी बिघडवलंय, मी काय व्याभिचार केलाय, काय कोणाचं धन लुटलंय, काय पाप केलंय, विचारच करतोय. पण मला वाटलं ते 12-15 वर्षापासून सतत परमार्थ करतायत अंतकरणापासून, आणि त्यांना त्यांनी कदाचित सर्वज्ञता प्राप्त झाल्या कारणाने त्यांना कळालं असेल आपण आपलं जाणून घ्यावं की लायकी त्यांनी महाराज कमी पडते. म्हणून ती पण पचवण्याचीच गोष्ट आहे महाराज. एखाद्यानं असे शब्द वापरले तरी पण पचवता आले पाहिजेत. म्हणून भगवंताकडे हीच विनंती करतो की देवा, लोक चांगलंही म्हणतात आणि लोक वाईटही म्हणतात, फक्त पचवण्याची क्षमता दे. ते पचवणं का कठीण आहे महाराज. म्हणून स्तुती आतमध्ये प्रवेश करून गेली, आणि स्तुतीबरोबर स्तुती करणारा पण प्रवेश करून गेला. स्तुती करणारा चांगला वाटतो आणि लायकी काढणारा माणूस वाईट वाटतो. म्हणून दोघेही त्याने महाराज समान वाटावेत. हाच खरा परमार्थ आहे. हे खरं परमार्थाचं फल आहे. म्हणून चांगले म्हणणारे पण तसेच आहेत, भगवंताचेच रूप आहेत, आणि वाईट म्हणणारे पण भगवंताचे रूप आहेत. नारदजी महाराजांना मात्र हे जमलं नाही महाराज. काय झालं ते ऐका. त्यांना त्यांनी महाराज पोटामध्ये स्तुती करणारा प्रवेश करून गेला. त्याचं नाव आहे कामदेव, त्याचं नाव आहे मदन, त्याचं नाव आहे कंदर्प, असं त्याला अनेक नाव आहेत. त्याचं नाव आहे मन्मथ, त्याचं नाव आहे अनंग, ही त्याची नावं. तो त्यांनी कामदेव पोटात उतरला, आणि मग मात्र सांगावंच वाटायला लागलं की मी एवढी तपश्चर्या केली आणि कामावर विजय प्राप्त करून घेतला. काम त्यांनी अशा पद्धतीने मी जिंकला. सगळ्यांना सांगत सुटले आणि सगळ्यात आधी कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शंकराला सांगायला लागले, महादेव. भगवान शंकर म्हणले, बरेच दिवस नारदजी म्हणे आले नाही, कुठे फिरत होतात? ते म्हणले, तुम्हाला नाही माहिती म्हणे, मी जरा तपश्चर्या करत होतो. आता तपश्चर्या केलेलं तर आधी सांगावे लागते. मी जरा तपश्चर्या केली म्हणे, एवढा त्यांनी गुहेत जाऊन बसलो होतो, फार सुंदर तपश्चर्या झाली. आणि विशेष गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी म्हणे महाराज, देवा म्हणे असं आहे, तिथं प्रत्यक्ष कामदेव आला होता. त्यानं माझ्यावर त्यांनी 5 बाणांचा अशा पद्धतीने वर्षाव केला. सगळ्या गोष्टी झाल्या, पण आपल्याला काही झालं नाही. तो शेवटी आपल्यासमोर हाताश होऊन पाया पडायला लागला, आणि त्यांनी महाराज माझं कौतुक केलं. त्या कामानं नारदजी महाराज सांगायला लागले, भगवान शंकर सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ असणाऱ्या शिवाला हा सगळा त्यांनी महाराज महिमा कळाला. आणि कळाल्यानंतर त्यांनी महाराज त्यांनी जाणून घेतलं की नारदाला अभिमान झालाय. हा अभिमान त्यांनी महाराज हित होऊ देणार नाही. हा अभिमान त्यांनी महाराज अधोगतीला घेऊन जाणार आहे. काहीतरी केलं पाहिजे. भगवान शिवानं त्यांनी माया रचली, शिवाची माया. म्हणून ती त्यांनी महाराज माया नारदाचं हित करण्याकरिता रचलेली माया आहे. भगवान शिव कोणाच्या वाईटाकरिता काहीच करणार नाहीत, करीत नाहीत. त्यांनी आजपर्यंत कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून त्यांनी हितच करतात. कारण त्यांच्या 2 शक्ती आहेत, आपण सतत ऐकत असतो. एक अनुग्रह करण्याची शक्ती, निग्रह करण्याची शक्ती. अनुग्रह केला नाही मोक्ष प्राप्त करून देतात, निग्रह केला नाही मोक्ष प्राप्त करून देतात. मोक्षदायक असणारे भगवान शिव आहेत. नारदांवर जणू अनुग्रहच केला भगवान शिवानं, माया रचली. आणि मग त्यांनी भगवान शिवजी म्हणू लागले, वा वा वा, फार छान झालं. अरे कामदेवाला त्यांनी महाराज मला जाळून टाकावं लागलं, तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करून घेतला. म्हणून त्यांनी फार चांगली गोष्ट आहे, पण माझी एक गोष्ट ऐका म्हणे. काय असं आहे म्हटले, मला येऊन सांगितलं गोष्ट बरी झाली, फक्त हे जे मला सांगितलं हे दुसऱ्या कोणालाच सांगू नका. आणि विशेष त्यांनी भगवान विष्णूला तर सांगू नकाच नका, असं सांगून टाकलं महाराज. आता नारदजी महाराज काय दम खात नव्हते, कारण त्यांना अभिमान झाला होता ना कामावर विजय प्राप्त केल्याचा. भगवान शिवानं सांगितलं तरी पटलं नाही, आणि न पटल्या कारणानं त्या ठिकाणी महाराज नारायण नारायण करत भगवान शिवाला नमस्कार करत कैलास पर्वतावरून ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाला हा वृत्तांत सांगितला. तिथून त्यांनी महाराज वैकुंठामध्ये गेलेले आहेत. वैकुंठात भगवान विष्णूने पाहिलं, काय नारदजी बरेच दिवस झाले म्हणे तुम्ही आलेच नाही, कुठे गेला होतात? परत तोच वृत्तांत सांगायला सुरुवात केली. म्हणे देवा मोठी तपश्चर्या करत होतो, गुहेत जाऊन बसलो होतो, फार समाधान वाटलं, फार तपश्चर्या चांगली झाली. आणि मग त्यांनी पुढचा मुद्दा सांगितला. कामदेव आला होता, त्यानं आक्रमण केलं, त्याला मी परास्त करून टाकलं, माझ्यासमोर त्याचं काहीच चाललं नाही, असं त्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवान विष्णू परमात्मा हसले. त्यांनी विचार केला की रात्रंदिवस माझं नाव घेतोय, नारायण 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 म्हणतोय, आणि माझं नाव घेऊन जर याला अभिमान होत असेल, माझं नाव घेऊन जर हा त्यागणी महाराज अशा पद्धतीने अधोगतीच्या मार्गावर पाऊल टाकत असेल तर ते योग्य नाही. मग काय केलं पाहिजे? मग एक विलक्षण असणारी घटना आता घडणार आहे. भगवान विष्णूनं सुद्धा ते ऐकून घेतलं, आणि भगवान शिवाची माया भगवान विष्णूला कळाली की भगवान शिव आता माया रचणार आहेत. काय माया रचवली? असंच झालं. नारदजी महाराज नमस्कार करून निघाले. आता त्रैलोक्यात फिरता येतं नारदांना, सगळीकडेच फिरत राहतात. मग आता हेच सांगायचं, दुसरं काय सांगायचं? हे सांगत सांगत फिरण्याचं त्यागणी महाराज काम सुरू झालं.
केलं की सांगत जाऊ नये, महत्वाची गोष्ट आहे. ते जर आपल्या तोंडानं आपण सांगायला लागलो तर त्याच्यातला त्याने प्रभाव संपून जातो, त्याचं पुण्य संपून जातं. म्हणून स्वतःची कीर्ती स्वतःच्या मुखानं सांगू नये आणि स्वतःचं पुण्य स्वतःच्या मुखानं सांगत जाऊ नये. स्वतःच्या मुखानं स्वतःची कीर्ती सांगितली की मनुष्य त्यागणी महाराज अशा पद्धतीनं पापाचा भागीदार होतो आणि पुण्य त्याच्या पदरातून त्यागणी कमी होत राहतं. काय ओवी आहे? वन्हीची ज्वाला जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जळू दे तशी शून्य माझी. अग्नी जर पेटवला आणि त्याच्या जर ज्वाळा निघायला लागल्या तर त्या ज्वाळा त्यागणी आकाशात जाताना दिसतात आणि आकाशात जाऊन विलीन होऊन जातात. तसं त्यागणी आपलं जे कर्म आहे हे कर्म सुद्धा त्या आपल्या हाताने जे घडतंय आपण निस्संग व्हावं, निर्लिप्त व्हावं आणि ते कर्म त्यागणी अशा पद्धतीने अनंतात विलीन होऊन जावं किंवा संपूर्ण पद्धतीने समर्पित करावं. म्हणून श्रेयो ही ज्ञानमभ्यासाच ज्ञानात ध्यान विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांतिरनंतरम. म्हणून तर त्यांनी महाराज कर्मफलाचा सुद्धा त्याग व्हावा. जशा ज्वाला आकाशात त्यांनी विलीन होऊन जातात तसं आपलं कर्म सुद्धा ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित होऊन जावं. त्याचा वृक्ष का वेली, झाड किंवा वेलीला जर फळं आली आणि फळं आल्यानंतर ती फळं पक्व दशेला आली आणि ती पक्व दशेला आल्यानंतर त्याने त्या झाडानं त्या वेलीनं ती फळं टाकून दिली की पुन्हा ती वेल आणि ते झाड त्या फळाचा विचारही करत नाही. ती जशी पक्व दशेला आल्यावर सोडून देते तशी आपली कर्म सुद्धा आपण त्याने महाराज सोडून द्यावीत. त्याचा कोणत्याही प्रकारचा अभिमान धारण करू नये, हा त्याचा अर्थ आहे. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून तर त्याने महाराज अभिमान झाला आणि पोटात साठवला आणि नारदानं साठवला. कशा करता हे सांगायचंय सगळ्या लोकांच्या समोर? का सांगायचंय? त्याचं कारण त्याच्यातून शिकायचंय. अरे नारदासारख्यानं जर अभिमान होऊ शकतो तर आपल्याला का होणार नाही महाराज? म्हणून त्याने अभिमान फार वाईट गोष्ट आहे महाराज. 4-2 ग्रंथ लिहून झाले की नाही आता? निळोबरायांचा गाथा आणि बहिणाबाईंचा गाथा. हे त्याने महाराज लिहिल्यानंतर एखाद्यानं जर लिहिलं तर त्याला असं फार फुगून आल्यासारखं होतं. पण मला शाश्वती आहे त्याची, तुम्हाला गोष्ट सांगतो मी. हे त्याने सामान्य गोष्ट नाही ते लिहिणं. त्याच्याकरिता सामान्य माणसाची अक्कल चालत नाही. निळोबरायांच्या मुखातून अभंग बाहेर पडले आणि ते अभंग बाहेर पडताना निळोबराय त्यांनी म्हणतात, निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. मी बोलताना दिसतो पण ही त्याची सत्ता आहे. ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये हा भाव असेल की हे जरी झालेलं असलं तरी मला काहीच करता येत नाही, हे करणारा मी नाही, हा करणारा तो परमात्मा आहे, ते संत आहेत, ते श्रीगुरु आहेत, त्या दिवशी अभिमान अंगावर येणार नाही. म्हणून हे त्यांनी सामान्य माणसाचं काम नाही. दगडासारखं त्यांनी आमचं जीवन आहे, हे आमचं काम नाही, हे तर भगवंताचं काम आहे. तो भगवानच ते सगळं काही करणार आहे. म्हणून त्यांनी महाराज ही भूमिका पोटात असावी आणि भगवंताच्या कृपेने ही भूमिका टिकून राहावी. नाहीतर फुगोरा यायला काय लागतं महाराज? म्हणून फुगू नये. नारदजी महाराजांना अभिमान झाला, काय करायचं? भगवान शिवानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं माया रचली. एक दिव्य असणारी मायावी नगरी तयार केली. ती नगरी त्यांनी महाराज तयार केली. त्या नगरीचा असणारा राजा, त्याचं नाव शिलनिधी. शिलनिधी नावाचा राजा. त्याला शिलनिधी राजाच्या असणारी एक कन्या, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. विश्वमोहिनी नावाची कन्या. ही विश्वमोहिनी अतिशय सुंदर आहे, जी अतिशय दैदिप्यमान आहे. नारदजी महाराज त्रैलोक्यात फिरत फिरत त्यांनी महाराज निघाले आणि या नगरीमध्ये त्यांनी अशा पद्धतीने प्रवेश केला. शिलनिधी राजाच्या नगरीमध्ये प्रवेश केला, मायावी नगरी. या नगरीत प्रवेश केल्यानंतर नारदांचं स्वागत केलं महाराज शिलनिधी राजानं. स्वागत केलं, त्यांना बसण्याकरिता आसन दिलं. वावा म्हणे संत आले, संत पूजन त्यांनी झालेलं आहे. मग त्यांनी प्रस्ताव मांडला, म्हणे असा आहे, माझी कन्या आहे, तिचं नाव आहे विश्वमोहिनी. अतिशय सुंदर आहे, तुम्ही मोठी तत्वज्ञ दिसता, वेदशास्त्राला जाणणारी दिसता. वेदांताचंच अंग आहे महाराज एक ज्योतिष. ज्योतिष हे 6वं अंग आहे ना वेदाचं. म्हणून त्यांनी ते ज्योतिष तुम्हाला कळतं. जरा मुलीची पत्रिका पाहिली तर बरं होईल, हिचा विवाह कोणाबरोबर होईल जरा सांगा. म्हणून त्यांनी जन्मपत्रिका त्या विश्वमोहिनीची दाखवली आणि जन्मपत्रिका ज्या वेळेला पाहायला मिळाली त्यावेळेला तिच्या सगळ्या घरांमध्ये अतिशय दिव्य ग्रह स्थिती पाहायला मिळाली महाराज. सगळी स्थानं त्यांनी पाहायला मिळाली. अतिशय सुंदर वाटलं. हिचा विवाह ज्याच्या बरोबर होईल तो काही सामान्य राहणार नाही. तो तर त्रैलोक्याचा स्वामी असेल, तो सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा असेल, त्याच्यासारखा सुंदर या जगात दुसरा कोणी नसेल. तो त्यांनी सर्व गोष्टीमध्ये समर्थ असेल, सगळं जग ज्याची पूजा करील असं त्याचं त्यांनी व्यक्तिमत्व असेल. हे सगळंची सगळं तिच्या पत्रिकेत पाहायला मिळालं महाराज.
म्हणून जन्मपत्रिका फार महत्त्वाची असते बरं. या प्रसंगांमधून त्यांनी सांगितलं पाहिजे. आता लोक म्हणतात कशाला म्हणे हे त्यांनी पत्रिका आणि फित्रिका पाहायच्या, हा सगळा बामणांनी धंदा करून ठेवला. अरे धंदा आहे मर मग धंदा नाही करायचा तर हा हे जर नाही पाहायचं नुसतं म्हणे. बरं ते पण म्हणतात तिकडून घ्या जुळून म्हणे, नावं घ्या सारखे करून, नाही तर घ्या बदलून. नावं बदलून घ्यायचे. घोटाळा झाल्यानंतर पुन्हा कोणाला सांगायचं. अरे थोडं मानलं पाहिजे धर्मशास्त्र सुद्धा, गरज आहे ते मानण्याची. नाही ते काही तयार करणारे काही मूर्ख आहेत का, त्यांना कळत नाही कशाकरता तयार करून ठेवलं. फार शहाजूकपणा लोकांच्या पोटात आला, फार शहाजूक लोक आहेत महाराज. कुठून शिकून आले असतील शहाजूकपणा, देवाला डोळे. कुठून फुगीरपणा एवढा पोटात घुसला. धर्म मानायला तयार नाहीत, शास्त्र मानायला तयार नाहीत, पुराणं मानायला तयार नाहीत, संत मानायला तयार नाहीत, देव मानायला तयार नाही. अरे काय होईल लोकांचं. जरा मान्यता पोटात ठेवा ना. मग पुन्हा त्याला आणखी काहीतरी दुजोरा द्यायचा. तुमची अंधश्रद्धाच आहे, तुमचं सगळं आमकंच आहे. नाही मानायचं तर मानू नका. ज्याला मान्य आहे त्यानं मात्र त्या पद्धतीने वागत राहा. म्हणून ज्याला मान्य नाही त्याला आम्ही सांगण्याचा अट्टाहासही करीत नाहीत महाराज. ज्याला मान्य नाही ते त्यांच्या घरचे राजे, आम्हाला कुठं त्यांच्याकडे नांदायला जायचं. त्यांच्या घरी असतील शहाणे, आम्हाला काय करायचं त्यांचं. ज्यांना मान्य आहे त्यांच्या समोर सांगायचं, ज्याला मान्य नाही त्याने विचारही करू नका त्याचा. पण ज्याला हे मान्य आहे त्यानं मात्र ह्याच पद्धतीने वागायला सुरुवात केली पाहिजे. मग जन्मपत्रिका दाखवली आणि पाहिल्यानंतर कळाले की असा त्यांनी होणार याचा नवरदेव. नारदजी महाराज शांतच झाले महाराज. काम विजयी झालेले नारदजी. आणि त्यांनी महाराज विश्वमोहिनी पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज मोहितच झाले. तिला पाहून त्यांनी महाराज विसरलं ना कामावर विजय प्राप्त करून घेतलाय म्हणून. तिला पाहून पोटात त्यांनी विलक्षण असणारा काम जागा झाला. का बरं. त्याचं कारण काम पोटातच घुसला होता. कारण स्तुती करणारा माणूस पोटात राहतो ना, म्हणून त्यांनी कामानं विचार केला असं विजय करून विजय प्राप्त करून यांच्यासमोर आपल्याला त्यांनी महाराज विजय होता येत नाही ना, मग काय करायचं, त्यांच्या पोटातच घुसायचं. म्हणून काम पोटात घुसला होता. आणि या कामाच्या प्रभावानं नारदांची बुद्धी त्यांनी फिरली आणि फिरून त्यांनी महाराज विश्वमोहिनी त्यांनी मनात भरली आणि मनात विचार येऊ लागले हिच्याशी लग्न करायचं. आपल्याला जर प्राप्त झाली तर किती चांगलं होईल. मग काय करायचं म्हणून विचारातच पडले. मग जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी. सुंदर वनिता जोपर्यंत डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी फार असतात महाराज. छान छान बोलता येतं. अरे वैराग्य फक्त बोलायचं नसतं, त्याला विवेक असावा लागतो. विवेकासहित वैराग्याचे बळ आणि दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा. म्हणून तर त्यांनी महाराज विरक्तीच अतिशय महत्वाची आहे. आणि ज्ञान अतिशय महत्वाचं. दोघांची सांगडच असते, एकमेका वाचून राहत नाही. विरक्ती वाचून काही आणि ज्ञानाशी तगणीची नाही. ज्ञान टिकायचं असेल तर वैराग्य असावं लागेल. म्हणून या दोनही गोष्टी अतिशय महत्वाच्याच आहेत. वैराग्य त्यांनी महाराज विवेकासहित असलं पाहिजे. तो विवेकच बिघडला. नारदजींचं त्यांनी महाराज भान हरपलं. तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली, काय करायचं आता. मग त्यांनी विचार मनात केला. म्हणे असा असा हिचा पती होणार आहे सांगून टाकलं. आणि मग त्यांनी जाण्याकरिता निघाले. धावपळच सुरू झाली जरा जायची. म्हणे का नारदजी आता चांगले होते निघाले. नाही म्हणे मला जरा जायचंय म्हणे बाहेर. निघाले जाण्याकरिता आणि पुन्हा वैकुंठात गेले. आणि वैकुंठात जाऊन भगवंताला म्हणू लागले, देवा मी तुमचं भजन करतोय, तुम्हाला अतिशय प्रिय त्यांनी मी वाटतोय, तुमचा मी भक्त आहे. मला आज तुमच्याकडे काहीतरी मागायचं आहे. म्हणे काय मागा. म्हणे काय पाहिजे तुम्हाला. म्हणे काय नाही देवा, मला हरिरूप प्राप्त करून द्या. हरी हरी नाही बरं, हरी. हरी म्हणजे वानर आणि हरी म्हणजे हरी. महत्वाचा विचार आहे. नाही मग आपण विना घेऊन उभं राहिल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाहतो कीर्तनाला गेलं की आधी पंचपदी सुरू होते ना, म्हणजे रामकृष्ण हरी. हरी काय, हरी नाही म्हणायचं, हरी म्हणत जायचं. हरी हा शुद्ध असणारा उच्चार आहे. हरी म्हणावं. म्हणून त्यांनी हरी वेगळं ना हरी वेगळं. हरी म्हणणं म्हणजे वानर सुद्धा रूप त्यांनी प्राप्त. भगवंतानं त्यांनी ते जाणलं. मला त्यांनी हरिरूप प्राप्त करून द्या म्हणायचं तर हरिरूप म्हटले. त्याचा परिणाम काय झाला, भगवान म्हणले तथास्तु. आणि तथास्तु म्हणल्यानंतर त्यांनी महाराज नारदांना वानराचं रूप प्राप्त झालं. त्यांना स्वतःला कळालं नाही. शिलनिधी राजानं त्यांनी महाराज स्वयंवर या विश्वमोहिनीचा ठेवलेला आहे. दुरून दुरून राजे रजवाडे त्यांनी महाराज जमा झालेले आहेत. सगळे त्यांनी उपस्थित आहेत. श्रीहरी भगवान सुद्धा त्यांनी महाराज तिथेच अतिशय सुंदर रूप धारण करून आलेले आहेत. नारदजी महाराज जाऊन बसले. नारदांच्या शेजारी त्यांनी भगवान शंकराचे 2 गण आले होते, शिवगण. ते त्यांनी महाराज 2 बाजूला बसलेले होते. नारदजी महाराज त्या विश्वमोहिनीला हातामध्ये वरमाला घेऊन येताना त्यांनी पाहू लागले. फार समाधानी झाले. त्यांच्या मनामध्ये शाश्वती होती की आता मला हरिरूप प्राप्त झालेलं आहे, मला श्रीहरीचं रूप प्राप्त झालेलं आहे आणि मी सगळ्यांमध्ये सुंदर आहे, कारण श्रीहरी त्रैलोक्यात सुंदर आहे. म्हणून तर त्यांनी महाराज आता ही दुसऱ्या कोणाच्याच गळ्यात माळ घालणार नाही, माझ्याच गळ्यात माळ घालील असं ज्या वेळेला नारदांना पक्क वाटू लागलं. फार आनंदी होते महाराज नाराज.
बाकीचे लोक येता जाता सारखे नारदाकडे पाहत होते. आणि ते लोक पाहू लागले की नारदांना वाटायचं मी एवढा सुंदर आहे म्हणून तर माझ्याकडे पाहतायत ना. गैरसमज होता नारदाचा, माझ्याकडे सौंदर्याच्या दृष्टिकोनातून पाहतायत. पण तसं नव्हतं. पाहणारे लोक विचार करत होते वानरमुख आहे आणि या स्वयंवराला आलेला आहे, ही विश्वमोहिनी कशी काय याच्या गळ्यात माळ घाली, लोकांना प्रश्न पडत होता म्हणून पाहत होते. आणि असंच झालं. ती आली हातामध्ये वरमाला घेऊन. सगळ्यांच्या समोर त्यांनी मला स्वयंवर होता ना, सगळ्यांच्या समोर उभी राहू लागली, प्रत्येकाला पाहू लागली. पण कोणी तिच्या मनात भरे ना. एक एक करून पुढे जाऊ लागले. नारदांच्या समोर आले. नारदांना वाटलं आता मी नक्कीला आवडणार आहे, आणि म्हणून तर त्यांनी महाराज माझ्याच गळ्यात वरमाला घालील, म्हणून तिला जास्त त्रास नको म्हणून स्वतःच उभे राहिले आणि मुंडकं पुढे केलं माळ घालण्याकरता. असं केल्यानंतर त्यांनी महाराज ती विश्वमोहिनी नारदांकडे पाहून स्तब्ध झाली आणि हसू लागली. महाराज शांत होऊन हसू लागली. माळ तर गळ्यात घातलीच नाही, हसली, कुत्सित भावनेनं हसली आणि पुढे निघून गेली. हे शिवगण होते ना, त्याने हा प्रसंग पाहिला आणि ते नारदाला पाहून त्यांनी महाराज त्यांची खिल्ली उडू लागले, हसले ते सुद्धा. नारदांना त्यांनी वाईट वाटलं, मला पाहून एवढे हसतायत, काय झालं असेल नेमकं. हसणाऱ्या त्यांनी महाराज शिवगणांना विचारलं काय झालं, तुम्ही मला का हसता आहात. सांगितलं तुमचं मुख पहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही तुम्हाला का हसतो आहात आणि ती विश्वमोहिनी तुम्हाला का हसली. तिनं वरमाला त्यांनी हातात घेतली, पुढे गेली. श्रीहरी भगवान आलेले होते, त्यांच्या गळ्यात त्यांनी माळ घातली आणि भगवान त्यांनी महाराज त्या विश्वमोहिनीला घेऊन निघून गेलेले आहेत. ती त्यांनी महाराज भगवंताची मायाच आहे, भगवंतानंच रचलेली माया आहे. श्रीहरी भगवान त्यांनी महाराज निघून गेलेले आहेत. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, गए लक्ष्मी निवासा, रूप समाज सब भयो निरासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, रूप समाज सब कहु निरासा, श्री राम जय राम जय राम, जय राम जय राम जय राम, प्रभु रामचंद्र भगवान की जय. दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. लक्ष्मीपती त्याग्नी महाराज त्या विश्वमोहिनीला घेऊन निघून गेलेले आहेत. नारदांना भयंकर क्रोध आला. नारदांनी स्वतःचं मुख त्याग्नी दर्पणामध्ये पाहिलं आणि कळालं हे तर वानराचं मुख आहे आणि माझा घात केला. कोणी घात केला तर भगवान विष्णूनं घात केला म्हणून भयंकर क्रोधायमान होऊन त्याग्नी महाराज नारदजी भगवान विष्णूच्या समोर गेले आणि क्रोधायमान होऊन त्याग्नी महाराज नारदानं भगवान विष्णूला शाप दिला. देवा तुझा भक्त आहे, रात्रंदिवस तुझं नाव घेतो आणि तूच माझा घात केलास. मी तुला हरिरूप मागितलं आणि तुम्हाला वानराचं रूप त्याग्नी प्राप्त करून दिलं, वानराचं मुख मला प्राप्त झालं. एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान झाला म्हणून त्याने मी तुला शाप देतो, तुला मानव व्हावं लागेल. मानव होण्याचा शाप दिला आणि पुन्हा फक्त मानव होशील असं नाही, तर तुला तुझ्या स्त्रीचा वियोग होईल आणि एवढंच होईल असं नाही, तर मला वानराचं मुख दिलंय, तुझ्या स्त्रीची प्राप्ती करून घेण्याकरिता तुला वानरांचीच सहाय्यता घ्यावी लागेल. हे नारदानं त्याने महाराज सांगून टाकलं भगवंताला. भगवान हसले. हसून त्यांनी अशा पद्धतीनं गंभीरपणे नारदाकडे पाहू लागले. कारण ही भगवंताची लीलाच आहे महाराज, त्याला लीलाच करायची आहे, त्याला अनेक प्रकारचा खेळ खेळायचा आहे म्हणून तो हे सगळं त्यांनी अशा पद्धतीने करतो आहे. तिथून नारदजी महाराज निघाले आणि ते जे शिवगण होते ना, त्या शिवगणांना नारदांनी शाप दिला होता की तुम्ही त्यांनी दैत्य व्हाल, दैत्य होण्याचा शाप त्यांना प्राप्त झाला होता. म्हणून तर त्यांनी महाराज दोघांनाही शाप दिला, देवाला शाप दिला, शिवगणांनाही शाप दिला. मग भगवान शंकरानं भगवान शिवानं आपली माया आवरून घेतली आणि माया आवरून घेतल्यानंतर नारदाला पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन त्यांनी महाराज भगवंताच्या समोर त्यांनी गेले. देवा चुकलो, तुम्हाला शाप देऊन बसलो, मी ब्रह्मचारी आहे, तुमचं भजन करतो रात्रंदिवस, अखंड तुमच्या छंदामध्ये राहतून मला दुर्बुद्धी झाली, मला विवाह करायची इच्छा त्यांनी झाली, मला पत्नी करावीशी वाटली म्हणून त्यांनी मी बिघडलो आणि मी तुमच्यावर त्यांनी रागवून तुम्हाला शाप देऊन टाकला, मी चुकलो देवा मला क्षमा करा. भगवान म्हणले ही सगळी शिवलीला आहे, ही शिव परमात्म्याची माया आहे, ही तुला कळाली नाही नारदा. म्हणे मग मला सांगा ही शिव परमात्म्याची माया कशी आहे, हा शिव परमात्मा कसा आहे, त्याचा महिमा मला ऐकायचा, तुम्हाला सांगा.
मी तुम्हाला शाप दिलाय, माझ्याकडून अपराध झालेला आहे, या अपराधातून मी त्यांनी मुक्त होण्याकरिता काय करू, या दोषातून मुक्त होण्याकरिता मी काय करू, मला काहीतरी साधन सांगा. मग भगवान विष्णू परमात्मा सांगू लागले, नारदा, तुला जर त्यांनी अपराधातून मुक्त व्हावं असं वाटत असेल तर एकच उपाय आहे, तू त्यांनी भगवान शिवाची पूजा करावी. भगवान शिवाला अनेक तीर्थांमध्ये त्यांनी पाहून तिथे जाऊन नमस्कार करावा, अनेक तीर्थांची यात्रा करावी, हे त्यांनी सांगून टाकलं. आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाकडे जाऊन भगवान शंकराचा महिमा श्रवण करा असं विष्णू परमात्म्यानं नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितलं. नारदजींना पश्चाताप झालाच होता. पश्चाताप हे सगळ्यात मोठं प्रायश्चित्त असतं. महाराज व्याकुळ झाले आणि आता त्यांनी महाराज निघाले जाण्याकरिता, तीर्थयात्रा करायला निघाले, शिवतीर्थांच्या दर्शनाकरिता निघाले. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने जाऊ लागले. समोर शिवगण दिसले. या शिवगणांना शाप दिलेला होता. ते म्हणले, आम्हाला दैत्य होण्याचा शाप दिला. ते म्हणे, मग असं आहे, जरी तुम्हाला शाप दिलेला असला तरी सुद्धा तुम्ही विश्रवाच्या घरी त्यांनी जन्माला याल, तुम्ही कुंभकर्ण आणि रावण व्हाल, आणि तुमचा अशा पद्धतीने त्यांनी महाराज भगवंताच्या हाताने उद्धार होईल असं त्यांनी सांगून टाकलं. म्हणून शिवगणांनाही त्यांनी शाप प्राप्त झाला होता. आता नारदजी महाराज अनेक तीर्थांमध्ये फिरू लागले, अनेक क्षेत्रांमध्ये फिरू लागले, ज्योतिर्लिंगांची यात्रा करू लागले. भगवान जिथे जिथे दिव्य रूपानं उपस्थित आहे त्या प्रत्येक स्थानाला त्यांनी भेटू लागले. ज्योतिर्लिंगाची सुद्धा कथा श्रवण केली पाहिजे. कालच मला महाराजांनी सांगितलं की आपण ज्योतिर्लिंग कथा सुद्धा सांगितली पाहिजे, ज्योतिर्लिंगाचा महिमा कळायला पाहिजे. खरं तर या अख्खं शिवपुराण ठेवण्यापेक्षा ज्योतिर्लिंग कथाच ठेवायला पाहिजे होती. म्हणजे एका दिवसात 2 ज्योतिर्लिंगांची कथा आपल्याला ऐकायला मिळाली असती. तिला शिवकथाच त्याने नाव, हे शिव महापुराण असं नाव देण्यापेक्षा शिवकथा नाव दिलं असताना तर आपल्याला शिवाच्या ठळक ठळक लीला त्यांनी वर्णन करून सांगता आल्या असत्या. असू द्या. म्हणून ज्योतिर्लिंग कथा शेवटी शेवटी शिव महापुराणात येते. आणि आपण ती शेवटच्या दिवशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी त्यांनी महाराज सकाळच्या सत्रात कथा होईल त्यावेळेला सगळ्या ज्योतिर्लिंगांची कथा संक्षिप्त रूपानं पाहण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी महाराज नारदजी अनेक तीर्थांमध्ये भ्रमण करू लागले, भगवान शिवाचं ध्यान करू लागले, पुन्हा पुन्हा पश्चाताप करू लागले. फार समाधान त्यांना वाटू लागलं. पण भगवान विष्णूनं साधन सांगितलं होतं दोषमुक्त होण्याकरिता, ते म्हणजे फक्त तीर्थांची यात्रा एवढंच नाही तर भगवान ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांनी त्यांच्याकडून शिवमहिमा श्रवण करण्याचं सांगितलं. मग आता काय करावं, मग गेलं पाहिजे. म्हणून शिवालयात बसून भगवंताचं चिंतन करणारे नारदजी विचार करू लागले, आपण ब्रह्मदेवाकडे जावं. म्हणून ब्रह्मदेवाकडे जाण्याकरिता अशा पद्धतीनं नारदजी निघाले आणि ब्रह्मदेवाच्या समोर त्यांनी जाऊन ब्रह्मदेवाला नमस्कार केला. व्यासदेवजी महाराज वर्णन करून सांगतात, नैमिषारण्यामध्ये त्यांनी महाराज सूत शौनकादिकांचा असणारा हा संवाद आहे. हा संवाद त्यांनी महाराज व्यासदेवजी आपल्या सर्वांच्या समोर वर्णन करून सांगत आहेत. म्हणून तर त्यांनी महाराज गेले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाला त्यांनी महाराज नमस्कार करून म्हणू लागले, देवा मला सांगा, मला भगवान विष्णूनं तुमच्याकडे